नांदगाववरून आले ना? नांदगाव. काय नाव? नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. आज या ठिकाणी आपण ऊसाच्या शेतामध्ये आलेलो आहोत. नाशिक जिल्हा मालेगाव मधून एक आपले ऊसतोड मित्र आहेत आणि आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये ह्या ठिकाणी ऊसतोड करण्यासाठी गेली 2 महिन्यापासून इथे आहे. तर आपल्या भागामध्ये पारगाव या ठिकाणी रायगड जिल्ह्यातून रोहा भागातून एक असंच कुटुंब आलं होतं आणि त्यांना काही त्या गोष्टीची जाणीव नव्हती आणि म्हणून आज या ठिकाणी थोडीशी यांना माहिती देण्यासाठी आम्ही सकाळपासून बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहोत. काय होतं की आपण ज्यावेळेस या भागामध्ये येतो, काम करत असतो, त्यावेळेस आपली लहान लहान लेकरं असतात. तर शक्यतो आपण काम करत असताना एखादा माणूस त्या लहान लेकरांच्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्या भागामध्ये बिबट्यांचं प्रमाण फार जास्त आहे. एकदा जर माणूस गेला आपला, तो काही आपल्याला आणता येत नाही. शासन त्याच्या पद्धतीने काय करत असेल, मंत्री काय बोलतात हे आपल्या सर्वांना माहिती. पण आपल्या गरीबाचं कुणी वाली नाही, शेतकऱ्याचं कुणी वाली नाही. त्यामुळे आपण आपल्या लेकरांची काळजी घ्यायची आणि शक्यतो कुणी एकटा असेल तर त्याला एकटं राहू द्यायचं नाही आणि कुठं झाड असेल काय असेल की त्याच्या खाली बसायचं नाही. जोपर्यंत तुम्ही उभे आहात तोपर्यंत तो बिबट्या तुम्हाला अटॅक करणार नाही, परंतु जो मी खाली बसून काम करत असाल किंवा काय करत असाल तर तो अटॅक करणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घ्या. हा छत्रपती शिवरायांचा तालुका आहे, छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि म्हणून जी सर्वसामान्य लोक आहे, गरीब लोक आहे, यांचा म्हणजे जीव गेला काय आणि जीव राहिला काय या नेते मंडळींना कसल्याही प्रकारचं काही नाहीये आणि म्हणून आपण आपली काळजी घ्या. ही माहिती तुम्हाला मी सांगण्यासाठी इथे आलो होतो. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ जय शिवराय.